नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाण्याच्या चंदनी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट ठाणे आयोजित एक गाव एक होळी हा जल्लोष होळीचा 2026 मध्ये आपण दृश्य बघतोय। कोळी बांधव म्हणलं की आपल्याला माहित असेल की समुद्राच्या फेसाळणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या लाटेवर स्वारून समुद्राचा तळ मोजणारे आमचे कोळी बांधव। पण मात्र आज कोळी बांधवांच्या आनंद उत्सवाला उधाण आलेलं बघायला मिळतंय। त्या अनुषंगानं कोळी जमात ट्रस्ट ठाणे आयोजित आपणाला एक गाव एक होळी उत्सव 2026 मध्ये आपण दृश्य बघतोय। मी डायरेक्ट आपल्याला घेऊन जातोय की ज्या ठिकाणी आज आपल्याला या उपाध्याय केली जाते त्या अनुषंगाने बघू या ठिकाणी ठाण्याच्या महापौर या ठिकाणी शर्मिलताई पिंपळकर या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेलं बघायला मिळतंय। त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपल्याला होळीचं पूजन केले जातं। काही क्षणामध्ये या ठिकाणी ही होळी आहे ही प्रज्वलित होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण हे क्षणचित्र आपण बघू शकतोय। कारण आज 2026 मधले हे दृश्य आहे, आनंद उत्सव आहे आणि त्याचबरोबर ठाण्याच्या महिला महापौर या ठिकाणी आपल्याला शर्मिलाताई पिंपळकर यांच्या माध्यमातून हा आपल्याला पूजा केली जाते, होळीची पूजा केली जाते आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतो की हा आनंद उत्सव क्षण 2026 मधले आपण दृश्य बघतोय। कारण हा आनंद उत्सव क्षण 2026 आपण दृश्य बघतोय। ठाण्यातला चंदनी कोळीवाडा जमात ठाण्यांच्या माध्यमातून आपण हे दृश्य आपण बघतोय। खऱ्या अर्थानं इथल्या कोळीवाड्यांचं जे वैभव आहे ते इथले भूमिपुत्र कोळी बांधव आहेत आणि कोळी बांधवांचा एकोपा तो आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये काय म्हणतात। त्यामुळं कोळी बांधव आहे ते आपल्याला पारंपरिक वेशामध्ये आपल्याला या ठिकाणी आलेले एकत्र जमलेले एकवटलेले बघायला मिळत आहेत आणि म्हणून हा आनंदोत्सव क्षण 2026 मधले लाईव्ह दृश्य आपण ते नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जाणार आहे। या ठिकाणी आपणाला होळीची पूजा केली जाते आणि काही क्षणात हे प्रज्वलित होणार आहे। त्या अनुषंगानं ठाण्याच्या महिला प्रथम महापौर या ठिकाणी आपणाला शर्मिलाताई पिंपळकर यांच्या हस्ते त्याचबरोबर तहसील असतील अनेक इतर मान्यवर असतील या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले बघायला मिळत आहेत। कोळी जमात ठाण्याचे अध्यक्ष अमरेश ठाणेकर त्याचबरोबर अनेक सर्व कोळी बांधव मोठ्या संख्येनं आपल्याला उपस्थित बघायला मिळत आहे। त्यामुळं ठाणे शहराला एक वेगळा आकार आणि वेगळे लय देणारा कोळी बांधव खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या या संपूर्ण याच्यामध्ये कोळी बांधवांचा मोठा योगदान आपल्याला बघायला मिळतोय आणि म्हणून आपण या ठिकाणी अनेक या ठिकाणी आपल्या जे बांधव आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत, त्यांच्याशी आपण एकोपा करणार आहोत। पण हा आनंदोत्सव क्षण 2026 मधले आपण या ठिकाणी आपण बघायला मिळतोय। त्याचबरोबर ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। कारण हे भूमिपुत्रांचं गाव आहे, भूमिपुत्रांचा इतिहास आहे आणि म्हणून या भूमिपुत्रांच्या इतिहासाला साधेल असं आपल्याला करायला या ठिकाणी बघायला मिळतंय आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला सर्व मंडळी उपस्थित बघायला मिळत आहेत। ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। त्यांची सुद्धा हजेरी आपल्याला लागलेली बघायला मिळते। ठाणे शहराचे कार्य सम्राट या ठिकाणी आपल्याला आमदार आणि ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर या ठिकाणी उपस्थित झालेले बघायला मिळतात। आनंद उत्सव क्षण होळीचा सण हा उत्सव मात्र कोळी बांधवांचा आनंद होत असताना मात्र आपण हे दृश्य बघतोय। हा होळीचा आनंदोत्सव क्षण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। चंदनी कोळीवाडा जमात ठाणे आयोजित आपल्याला होळी उत्सव आणि त्याचबरोबर अनेक उत्सव आपण बघतो पण या ठिकाणी होळी उत्सव आपल्याला हा जो बघायला मिळतोय अनेक वर्षांची परंपरा जपणारा त्या अनुषंगाने आपण डायरेक्ट ज्या ठिकाणी व्यासपीठावर आपण जातोय ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर या ठिकाणी उपस्थित आणि त्यामुळं हा एक होळी चंदनी कोळीवाडाचा जो इतिहास आपल्याला जो बघायला मिळतोय आणि आपण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। कारण या ठिकाणी हा जो आनंद उत्सव क्षण 2026 मधल्या ठाणे शहराचे
जनसेवक आमदार संजय केळकर या ठिकाणी त्यांचा सुद्धा चंदी कोळीवाडा जमाट ठाणे यांच्याकडून या ठिकाणी सन्मान केला जातोय आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतो ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांना आपण पारंपरिक पोशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण कोळी या ठिकाणी आपल्याला वेश आपल्याला कोळी बांधवाने दिलेला बघायला मिळतोय. त्यामुळं ठाणे शहराला एक ठाणे शहर टाळ्यांचं शहर, ठाणे शहर एक संस्कृतीचं शहर म्हणून या ठाणे शहराची ओळख आहे आणि त्या ठाणे शहरातल्या चंदनी कोळीवाडा जमाट ठाणे आयोजित एक गाव एक होळी जल्लोष 2026 मधले आपण हे दृश्य बघतोय आणि म्हणून इथे आपण बघू शकतो की अनेक मान्यवर आपल्याला उपस्थित बघायला मिळतात. त्याचबरोबर थोडं व्यासपीठावर यावे. नारळ हातात घ्या. नारळ घ्या. बोटी नसेल फक्त नारळ येतं. नारळ हातात घ्या. हळद कुंकू वाजायला. आपण त्याचबरोबर आपण ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्याकडे जाणार आहे का आनंद उत्सव क्षण 2026 मधले आपण दृश्य बघतोय. या ठिकाणी आपण ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्याकडे आपण जाणार आहोत कारण हळद कुंकू मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व कोळी बांधव आहेत या ठिकाणी आपल्याला उभं राहिलेलं बघायला मिळतोय आणि त्या अनुषंगानं ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर या ठिकाणी आलेले आहेत. केळकर साहेब, आज आपण एक गाव एक होळी जल्लोष 2026 मध्ये ही लोकांचं वाढतं वैभव आणि प्रेम पाहून काय नसतं. आज या ठिकाणी कोळी जमात ट्रस्टच्या तर्फे हा संबंध चेंदणी कोळीवाडा या ठिकाणी दरवर्षी एक गाव एक होळी करतात आणि ही फार जुनी परंपरा आहे आणि ही कोळीवाड्याची आन बान शान आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही देखील भूमिपुत्र म्हणून सामील होत असतो आणि मी देखील या ठिकाणी 4 पिढ्या राहतो आणि त्याच्यामुळे खूप उत्साहामध्ये हा होळीचा सण अतिशय धार्मिक वृत्तीने पारंपरिक पद्धतीने साजरा करून सर्वजण एकत्र येऊन आनंद लुटण्याचं काम या निमित्ताने करतात. कोळीवाडा ही आमची शान आहे. त्यांचं सीमांकन असेल ते झालं पाहिजे आणि कोळीवाड्याची जे म्हणून शासनाने मान्य केलेले आहेत त्या देखील पुढे इम्प्लिमेंट झाल्या पाहिजे. त्याकरता त्यांच्याबरोबर मी देखील कटिबद्ध आहे. आणि म्हणून आपण बघू शकतो या ठिकाणी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांची उपस्थित होती पण त्याचबरोबर आपणाला जमात ट्रस्ट आपणाचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला आपण त्यांच्याकडे जाणार आहे कारण आमरेश ठाणेकरांच्याकडे आपण जाणार आहोत. मी आमरेश ठाणेकरांच्याकडे जातोय. ठाणेकर साहेब, काय वाटतं आमरेश भाऊ की गेले अनेक वर्षांची परंपरा आपण जपताय या ठिकाणी अनेक सर्व या ठिकाणी आपल्याला मान्यवर आलेले बघायला मिळत आहेत. आज तुम्ही बघतच असाल की हा उत्सव किती जोरात चालू आहे आणि इकडे आमच्या महिला आणि पुरुष हे सगळे पारंपरिक विषयात तिथे सहभागी होतात आणि या उत्सवाचा आनंद घेतात आणि म्हणजे आनंदाने वाट बघत असतात कधी हा होळी उत्सव येतो आणि आम्ही मजा करतो आणि याच्यामध्ये त्यांची एवढी धमाल असते. तुम्ही आता बघणारच आहे महिला कशा नाचतील. आता चालू होतील बघा प्रोग्राम तेव्हा तुम्हाला कळेल की या प्रोग्रामचं स्वरूप काय आहे. आणि म्हणून गेले अनेक वर्षांची परंपरा जपणारा होळी उत्सव 2026 मधले आपण दृश्य बघतोय. एक गाव एक होळी जल्लोष होळीचा 2026 मध्ये आपण ही लोकांचं वाढतं वैभव गर्दी आणि दिवसेंदिवस हा सण उत्सव आहे तो सिगेला पोचलेला आहे. अनेक मान्यवर येत आहेत. काय आनंद होतो? अतिशय आनंद होतो कारण पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी आम्ही कोळी साजरा करतो. पलीकडचा कोळीवाडा अलीकडचा कोळीवाडा आमचं हे असतं परंतु हा उत्सव साजरा करण्याचा एकच उद्देश म्हणजे की गावातील जेवढी नाती बांधव आमचे आहेत सर्व आमचे महिला असतील पुरुष असतील तरुण असतील की यांनी एकत्र येऊन या उत्सवाचा आनंद घ्यावा. आपल्यातील मतभेद बाजूला ठेवावेत आणि फक्त समाज आणि समाज म्हणजे कोळी बांधव आणि कोळी समाजाचे ज्या प्रश्न आहेत यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वांनी लढा दिला पाहिजे आणि असे जे उत्सव आहेत होळी उत्सव या उत्सवाच्या माध्यमातून आपण एकत्र येतो. आपल्यातली कटुता संपते आणि आपण एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करू शकतो ही भावना या होळीच्या निमित्ताने आपण ठेवलेली आहे. आणि म्हणून आपण गेले अनेक वर्षांची परंपरा जपणाऱ्या खऱ्या अर्थानं ह्या कोळीवाड्यांना एक वेगळं वैभव आहे. महाराष्ट्रामध्ये सण संस्कृतीचा सणेतल्या परंपरेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपणारे आमचे बंधू आहेत. बंधू, अनेक कोळीवाड्यांतले प्रश्न प्रलंबित आहे पण मात्र प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना नवीन प्रेरणा घेऊन आपण खऱ्या अर्थानं कोळीवाडे हे अजूनही विकसित ज्या पद्धतीने पाहिजे झाले पाहिजे. पण आज मात्र आपण उत्सव साजरा करता काय आनंद? सर्वप्रथम म्हणजे तुमचं आम्ही अभिनंदन करतो आणि आभार मानतो का दरवर्षी तुम्ही कोळी लोक आणि जे काय त्यांचे प्रश्न आणि कार्यक्रम आहेत त्याला तुम्ही आवर्जून उपस्थित राहता आणि प्रसिद्धी देत आहे. कोळी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. सध्या आमचा जो प्रश्न आहे सीमांकनांचा
अनेक मिटिंगचा चालू आहे, सीमांकन व्हावं, आम्हाला आमचं प्रॉपर्टी कार्ड मिळावं आणि जे संदर्भात ज्या प्रश्न आहेत त्यावर सध्या विद्यमान प्रश्न आहेत आणि महापौर मॅडम आले आहेत, एकनाथ शिंदे साहेब येतील, नगरसेवक येतील, त्याच्या माध्यमातून सोडवला जाईल. तो तर होईलच, परंतु या होळीची मी पूर्व पीठिका अशी सांगेल की पूर्वी हे जे आपलं हरियाली तलाव आहे ते तलाव पहिला पूर्ण सुकायचं आणि तिथे होळी लागायची. 80 वर्षापूर्वी बंद आहे, पण 2015 साली परत हा उत्सव आहे तो माजी अध्यक्ष चंद्रकांत नाफके यांनी परत सुरू केला आणि आज 10 वर्ष आली, जवळ 10वं वर्ष असेल का हा होळी उत्सव आपण करतोय साजरा जोशामध्ये. अनेक मान्यवर येतात आहेत, आपले माती वगैरे आणि समाज एकत्र व्हावा त्या दृष्टीने आमचा गाव निमित्त एकत्र असतो. तुम्ही नुकताच बघा, आपण कोळी महोत्सव असून दे, नारळी पौर्णिमा उत्सव, हे उत्सव आम्ही आमचं गाव पण टिकून ठेवलंय, कारण गाव पण टिकणार तरच आमचा समाज टिकणार आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही आल्याबद्दल तुमचं आभार मानतो. आपण त्याचबरोबर ठाणे शहराच्या महिला प्रथम महापौर या ठिकाणी आपल्याला शर्मिला ताई पिंपळकर यांच्याकडे आपण त्यांच्याकडे जाऊया. ताई पिंपळकर मॅडम जोडलेले आहेत. काय वाटतंय मॅडम, आपण प्रथमच या ठिकाणी आपण महापदावर विराजमान झाल्यानंतर प्रथमच या होळीचा आनंद घेताय, काय आनंद? सर्वांना माझा नमस्कार. या महाराष्ट्र देशामध्ये आपल्या अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात, त्याचपैकी होळी हा सण ही या कोपरी गावामध्ये हा महाराष्ट्रभर साजरा केला जातो. आज कोळीवाड्यामध्ये एक गाव एक होळी हा सण साजरा केला जात आहे. सर्व कोळी बांधव एक होऊन ही होळी साजरी करतात. माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि या पूर्ण ठाणेकरांकडून मी या सर्व कोळी बांधवांना शुभेच्छा देईन होळीच्या. धन्यवाद.